नमस्कार साहेब, मी तुफी ॲपवरून आहे. या ॲपमध्ये आम्ही शिक्षकांची उपस्थिती कशी चिन्हांकित करावी याबद्दल शिकू. ठीक आहे, प्रारंभ करूया. ॲपचा डॅशबोर्ड उघडा आणि स्टाफ अटेंडन्स आयकॉनवर क्लिक करा. येथे ॲप आपली शिक्षकांची यादी दर्शवेल. कर्मचाऱ्यांची उपस्थिती दृश्य विद्यार्थी उपस्थितीसारखेच आहे. परंतु येथे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काही बदल केले आहेत. जर आपला शिक्षक दर तासाने कार्य करीत असेल तर त्यांनी तास आणि दर जोडणे आवश्यक आहे. ॲप शिक्षकांच्या कार्डावर डिफॉल्ट दर दर्शवेल. पहिला पर्याय म्हणजे रजा दिली जाते. दुसरा पर्याय दीड दिवस आहे. तिसरा पर्याय अनुपस्थित आहे. आणि शेवटचा पर्याय उपस्थित आहे. जेव्हा आपण या पर्यायांवर क्लिक करता तेव्हा ॲप हजेरी दिवसाचा अंतिम वेतन सेट करेल. जेव्हा आपण शिक्षकांचे पगार जोडता तेव्हा हे आपल्याला मदत करेल. आणि हे हजेरी अहवालात देखील दिसून येईल. आपण उपलब्ध असल्यास कपात रक्कम आणि बोनस रक्कम देखील जोडू शकता. कोणताही डेटा बदलल्यानंतर उपस्थिती स्थितीवर क्लिक करणे आवश्यक आहे. जसे की मी प्रथम उपस्थिती दर्शवित आहे आणि नंतर डेटा बदलतो, नंतर हे डेटाबेसमध्ये संग्रहित केला जाणार नाही. आपण डेटामध्ये बदल करता तेव्हा उपस्थिती स्थितीवर क्लिक करणे आवश्यक आहे. मी तुम्हाला दाखवित आहे. तर हे शिक्षकांच्या उपस्थितीबद्दलच आहे. आपण शिक्षकांची उपस्थिती कशी चिन्हांकित करायची ते शिकलो आहोत. हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. शुभ दिवस, सुप्रभात, शुभ रात्री. जेव्हा आपण हा व्हिडिओ पाहत आहात